आज सुबह के समय आप लोगों के साथ प्रार्थना में शामिल होने के लिए मुझे भी मौका दिया। कातों से कलीसिया को और पाशमान को मैं धन्यवाद देता हूं। हम इन दिनों में प्रभु की उपस्थिति में प्रभु की लोग भिन्न भिन्न जगह पर उपवास के साथ जो प्रार्थना कर रहे हैं, क्योंकि हमारे सामर्थ्य नहीं, परमेश्वर ये चाहते हैं प्रभु की लोग प्रभु की उपस्थिति में प्रार्थना के साथ, मृदाई के साथ पुकारना है, चिल्लाना है। इसके लिए प्रभु ने जो अवसर दिया है, जो इन दिनों में हमको एक साथ इकट्ठा होकर जगह पर आराधना करने के लिए, प्रार्थना करने के लिए जो मौका नहीं मिलते हैं, लेकिन अपने अपने घर जो आराधना की सभा की जैसे पवित्र आत्मा जो मरकुस की मंजिल में जो उतरा कर आया, उसी अनुभव हमारे हर एक परिवार में उंडेलने के लिए प्रभु चाहते हैं। इसलिए इन दिनों में हमारे परिवार के अंदर पवित्र आत्मा की आराधना, आत्मा की प्रार्थना सब बढ़ने के लिए प्रभु हम सबको सहायता करे। आज की चिंता के लिए, मनन के लिए एक वचन पढ़ना चाहता हूं। कुलोसियों की पत्री 3 अध्याय से पहले वचन से लेकर 4 वचन तक, കൊലോസ്യ ലേഖനം 3 അധ്യായം അതിന്റെ 1 മുതൽ 4 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുവാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നു। कोलोसियन चैप्टर 3। यदि तुम मसीह के साथ जिलाए गए हो तो स्वर्ग की वस्तुओं की खोज में लगे रहो, जहां मसीह वर्तमान है और परमेश्वर की देहनी और बैठा है। पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम तो मर गए हो और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है। जब मसीह जो हमारे जीवन है प्रकट होगा, तब तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे। മലയാളത്തില് ആകയാൽ നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്നു എങ്കിൽ ക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ വലതുഭാഗത്ത് ഇരിക്കുന്നിടമായ ഉയരത്തിലുള്ളത് അന്വേഷിപ്പീൻ, ഭൂമിയിലുള്ളതല്ല ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ ചിന്തിപ്പീൻ। നിങ്ങൾ മരിച്ച നിങ്ങളുടെ ജീവൻ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ദൈവത്തിൽ മറഞ്ഞിരിക്കുന്നു। നമ്മുടെ ജീവനായ ക്രിസ്തു വെളിപ്പെടുമ്പോൾ നിങ്ങളും അവനോടുകൂടെ तेजसिल वेलिपड़ू। शायद ये वचन आपको जो सुपरिचित है, लेकिन कोलोसियों की जो कलीसिया के लिए जो प्रेरित पौलुस ने जो पत्र लिखा है करके हम सबको पता है। लेकिन कोलोसिया में कैसे कलीसिया स्थापित हुआ करके जो यहाँ पर नहीं लिखा है, लेकिन जो प्रेरित पौलुस की दूसरी और तीसरी मिशनरी यात्रा में फ्रुगिया और गलातिया उस देश में जाकर सुसमाचार सुनाया करके जो हम वचन के अंदर जो पढ़ते हैं, क्योंकि इस देश एफेसोस, कोलोसिया और लवोदिकिया, हिरापोलिस, इस कलीसिया के विषय में जो हम वचन के अंदर से पढ़ सकते हैं। लेकिन जो एफेसोस से कम 160 किलोमीटर है कोलोसिया तक, कोलोसिया से 19 किलोमीटर है लवोदिकिया तक, लवोदिकिया से 10 किलोमीटर है हिरापोलिस जगह पर। जिस ये 3 कलीसिया जो फ्रुगिया की जो लाइकस तराई की और जो 3 शहर है, वहां पर जो सुसमाचार जो कैसे पहुंचे करके जो वचन के अंदर से कुछ जानकारी जो मिलते हैं। हम प्रेरितों की किताब 2 अध्याय 10 वचन से लेकर जो हम पढ़ते समय पवित्र आत्मा जो उतर के आया, उस समय फ्रुगिया जिस जगह से लोग वहां पर थे, वहां पर पवित्र आत्मा की द्वारा जो वचन बांटा, उस समय वहां के कुछ लोग भी उद्धार पाया। ले उसी प्रकार रोमन से कुछ लोग आया, वहां पर जो आया वो लोग उद्धार पाया, लोग अपने अपने जगह पर जाकर दूसरों को अपने अपने स्थानीय देश में सुसमाचार सुन। ऐसे सुसमाचार फैलते फैलते
भिन्न भिन्न जगह पर कलीसिया स्थापित हुआ है. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവ് ആമേൻ ഇറങ്ങിയപ്പോൾ അവിടെ ഓടിക്കൂടിയ ജനത്തിന്റെ കൂട്ടത്തിൽ പല ദേശക്കാരായ ആളുകൾ ഉണ്ടായിരുന്നു. റോമക്കാരുണ്ടായിരുന്നു, ഫ്രിഗ്യയിൽ നിന്നുള്ളവരുണ്ടായിരുന്നു. ഈ ദേശങ്ങളിലുള്ളവരൊക്കെ കടന്നു വന്ന് രക്ഷിക്കപ്പെട്ടു. യേശുവിനെ രക്ഷകനും കർത്താവായി സ്വീകരിച്ച് അവർ മടങ്ങിപ്പോയി അവരുടെ സ്ഥലങ്ങളിൽ ആമേൻ സുവിശേഷം അറിയിച്ചു. അങ്ങനെ പല സ്ഥലങ്ങളിലും ആമേൻ സഭകൾ സ്ഥാപിക്കപ്പെടുവാനുണ്ട് ഇടയായിട്ടുണ്ട്. लेकिन ये कोलोसियों की पत्री जो हिरापोलिस और लवोदिकिया, कोलोसिया, ये तीनों कलीसिया में पढ़ने के लिए जो लिखा है, क्योंकि ये आपस में एक शहर के आसपास रहने वाले जो कलीसिया है. क्योंकि कलीसिया की विषय में जो एपिफ्रास की द्वारा पौलुस ने जो बात सुना है, कुछ बात सुना है. क्योंकि पत्री हमको जो पता है एफेसियो, फिलिपियो और कोलोसियो और फिलोमोन, ये 4 पत्रियां हैं. बेंदिग्रे में बैठ के जो लिखा हुआ पत्री है. एपिफ्रास जो कोलोसिया की जो व्यक्ति है, जो इसके अंदर जो लिखा है तुम्हारी देश की जो एपिफ्रास मतलब कोलोसिया की व्यक्ति था, वहां से कैसे उन्होंने उद्धार पाया. एफेसोस में अब प्रेरित पौलुस ने वचन सिखाया. उस समय 2 साल तक एफेसोस में जो रहकर सुसमाचार सुनाते समय तुरनोस की विद्यापीठ में कई लोग आकर वचन सुना है. ऐसे वचन सुना हुआ लोगों के बीच में यहूदी और यूनानी के लोग भी साथ आकर वचन सुनकर उद्धार पाया है. ऐसे उद्धार पाया व्यक्ति होगा शायद फिलोमोन और एपिफ्रास. इन लोग ने अपने देश के अंदर जो सुसमाचार भिन्न भिन्न जगह पर सुनाया, इस कारण से कई लोग विश्वास में आया. जिन्होंने जो वचन सीखा दूसरों को पढ़ाने के लिए, सिखाने के लिए उन्होंने कोशिश किया. इस कारण से जो प्रेरित पौलुस ने इसकी पहले अध्याय 7वें वचन में ऐसे लिखा है, उसी की शिक्षा तुमने हमारे प्रिय सहकर्मी एपिफ्रास से पाई है, जो हमारे लिए मसीह का विश्वास योग्य सेवक है. हम अब प्रेरित पौलुस ने जो बताया है, मेरे सहकर्मी जो एपिफ्रास वो विश्वास योग्य है, उनकी द्वारा आप लोगों ने जो वचन सीखा है, आप लोगों ने वचन प्राप्त किया है. ഇവിടെ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുന്ന കാര്യമുണ്ട്. 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ നിങ്ങൾ ഞങ്ങളുടെ പ്രിയ സഹഭൃത്യനായ എപ്പഫ്രാസിനോട് പഠിച്ചിട്ടുണ്ടല്ലോ. एपिफ्रास कोलोसिया की कलीसिया में जो सेवकाई किया है. एपिफ्रास കൊലോസ്യ സഭയിൽ ശുശ്രൂഷകനായി അവിടെയുള്ള ദൈവജനത്തെ ദൈവവചനം പഠിപ്പിക്കുകയും ആത്മീക വർധനവിനായി അവരെ ഉത്സാഹിപ്പിക്കുകയും ചെയ്തു. ജിസ് व्यक्ति जो एपिफ्रास की धारा जो कुछ बात प्रेरित पौलुस ने जो सुना है, वो बात की हिसाब से जो बात जो पहले वचन से लेकर तीसरे वचन से लेकर जो प्रेरित पौलुस ने लिखा है, എപ്പഫ്രാസിനോട് കേട്ട വിവരമനുസരിച്ച് താന് ആ സഭയെ കുറിച്ചുള്ള കാര്യങ്ങൾ പറയുന്നതാണ്. നമ്മുടെ 4 മുതലുള്ള വാക്യങ്ങളിൽ നമ്മൾ കാണുവാൻ കഴിയുന്നത്, ക്രിസ്തയേശുവിൽ നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തെയും സകല വിശുദ്ധന്മാരോടും നിങ്ങൾക്കുള്ള സ്നേഹത്തെയും കുറിച്ച് ഞങ്ങൾ കേട്ടിട്ട് നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുകയിൽ എപ്പോഴും നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവായ ദൈവത്തിന് स्तोत्रम ചെയ്യുന്നു. हम तुम्हारे लिए सदैव प्रार्थना करते और अपने प्रभु यीशु मसीह के पिता अर्थात परमेश्वर का धन्यवाद करते हैं, क्योंकि हमने सुना कि मसीह यीशु में तुम्हारा विश्वास है और तुम सब पवित्र लोगों से प्रेम करते हो. तुम्हारा ये प्रेम उस आशा के कारण है जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी हुई है, जिसका वर्णन तुम सुसमाचार के सत्य वचन में सुन चुके हो. जो एफेसुस की कलीसिया के विषय में कई बात प्रेरित पौलुस ने जो सुना है, उस बात सुनकर उनके हृदय से गहराई से पिता परमेश्वर को धन्यवाद करते हैं.
ഈ കൊലോസ്യ സഭയെ കുറിച്ച് എപ്പഫ്രാസ് മുഖാന്തരം കേട്ട കാര്യങ്ങളെ ഓർത്ത് അവിടുത്തെ ദൈവജനത്തെ ഓർത്ത് പിതാവായ ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുക. ഒന്ന് അവരുടെ വിശ്വാസം, അവരുടെ ദൈവ സ്നേഹം, അവരുടെ പ്രത്യാശ, അവർ ദൈവവചനം കൈക്കൊള്ളുന്നത്, ഇതൊക്കെ ഓർത്ത് ദൈവസന്നിധിയിൽ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുകയാണ്. ഈ ലേഖനം എഴുതുമ്പോൾ അന്ന് നോസ്റ്റിക് ചിന്താഗതിക്കാർ ചില ഉപദേശങ്ങളുമായി ദൈവസഭയിൽ നുഴഞ്ഞു കയറിയപ്പോൾ അതിനെതിരെ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ആമേൻ സർവജ്ഞാനിയായ ദൈവമാണ് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു എന്ന് ഇതിനകത്ത് വ്യക്തമായി രേഖപ്പെടുത്തി തെളിയിക്കുകയാണ്. जो एफेसियों की पत्री जो हम पढ़ते हैं मसीह यीशु की शरीर के विषय में जो लिखा है, लेकिन कुलोसियों की पत्री जो कलीसिया के सिर यीशु मसीह है करके लिखा है, मतलब सब कुछ, सारे सृष्टि सब कुछ यीशु मसीह की अधीन में है. हमें സകല സൃഷ്ടികളും സകലത്തിന്റെയും ഉടവിനും ദൃശ്യങ്ങളാകട്ടെ അദൃശ്യങ്ങളാകട്ടെ വാഴ്ചകളാകട്ടെ അധികാരങ്ങളാകട്ടെ സകലവും അവൻ മുഖാന്തരം അവനായും സൃഷ്ടിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. സകലത്തിന്റെയും ഉടയവനും അവൻ സർവശക്തനും സർവജ്ഞാനിയും യേശു മാത്രമാണെന്ന് അവൻ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഇവിടെ തെളിയിക്കുകയാണ്. जो सबकी सृष्टि की कारण आकाश और पृथ्वी में जो कुछ बनाया है हमारा प्रभु यीशु मसीह ने जो बनाया है. इसलिए प्रेरित पौलुस ने हम जो पत्री के अंदर जो बात लिखा है सब कुछ उन्होंने सृष्टि किया. जो देखने वाली अनदेखने वाली सारे वस्तु यीशु मसीह ने सृष्टि किया है. इसलिए सारे सृष्टि की अधिकार, स्वर्ग पृथ्वी की सारे अधिकार, सर्वज्ञानी सर्वव्यापी है हमारा प्रभु यीशु मसीह. ये बात कलीसिया की विश्वासी लोग अच्छी तरह से समझना है. ഈ കാര്യങ്ങളെ കർത്താവിനെ കുറിച്ചുള്ള ആഴമായൊരു വെളിപ്പാട്, അവനൊരു ഗ്രാഹ്യം ദൈവസഭയ്ക്ക് ദൈവജനത്തിന് ഉണ്ടാകണമെന്ന് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ആഗ്രഹിച്ച് അവൻ ക്രിസ്തുവിന്റെ അധികാരത്തെ, ആധിപത്യത്തെ, കർത്തൃത്വത്തെ അവൻ വ്യക്തമായി രേഖപ്പെടുത്തുകയാണ്. जो आगे जो कलीसिया की अच्छी अच्छी बात प्रेरित पौलुस ने जो बताया है, लेकिन एपफ्रास की धारा जो बताया है, एपफ्रास जो कोलोसी कलीसिया में सेवकाई की है, कभी जाके कलीसिया के विषय में बुराई बात किसी को नहीं बताया. जो पौलुस को जो बताया है अच्छी अच्छी बात बताया है, लेकिन बाहर से देखने के लिए अच्छी कलीसिया है, इसको बहुत प्रेम करने वाला है, विश्वास में बहुत है और वचन स्वीकार करने वाला है, हमें मसीह में आशा रखने वाला है. लेकिन वहां की कुछ समस्या है. नोस्टिक जो चिंता जी उसकी उपदेश देने वाला है, उसको भी जवाब देने के बाद जो तीसरे अध्याय से लेकर कातों से कलीसिया की अंदर की गुप्त बातों को पवित्र आत्मा की द्वारा प्रकाशन पाया हुआ जो वचन जो लिखा है, അവൻ ഒന്ന് രണ്ട് അധ്യായങ്ങളൊക്കെ വായിക്കുമ്പോൾ അവൻ ഒന്നാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചു വരുമ്പോൾ ദൈവസഭ അവൻ എന്തായിരിക്കുന്നു അവിടെയുള്ള ഗുണങ്ങളെയൊക്കെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുകയും ഇനി നിങ്ങൾ എന്തായി തീരണമെന്ന് അവൻ ഒന്നുകൂടെ അവരെ പറഞ്ഞുറപ്പിക്കുകയൊക്കെ ചെയ്തിട്ട് അന്ന് കടന്നുകൂടിയ ദുരുപദേശങ്ങൾക്കെതിരെ അവൻ ശക്തമായ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് എഴുതി അവൻ അന്ന് അവർ ചില മാനുഷിക ഉപദേശങ്ങൾ, ലോകത്തിന്റെ ആദ്യ പാഠങ്ങൾ വീണ്ടും ദൈവസഭയെ ദൈവജനത്തെ പഠിപ്പിച്ച് അവൻ ക്രിസ്തുവിന്റെ ഉപദേശത്തിൽ നകച്ചുവാൻ നോക്കിയപ്പോ അവൻ നിങ്ങളെ പഠിപ്പിക്കുന്ന മാനുഷിക ഉപദേശങ്ങൾക്ക് അല്ല നിങ്ങൾ കീഴ്പ്പെട്ടു പോകേണ്ടത്, അവൻ ക്രിസ്തുവിനും ക്രിസ്തുവിന്റെ ഉപദേശത്തിനും വിധേയപ്പെട്ട് ദൈവസഭ പോകണമെന്ന് ആഗ്രഹിച്ച അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് രണ്ടാം അധ്യായത്തിലൂടെ കാര്യങ്ങൾ വിവരിക്കുകയാണ്. എന്നാൽ മൂന്നാം അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ ആമേൻ എപ്പഫ്രാസ് പറഞ്ഞ കാര്യങ്ങളല്ല, ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന ദൈവസഭയ്ക്കകത്ത് മറഞ്ഞു കിടക്കുന്ന ചില രഹസ്യങ്ങളെ ആമേൻ അപ്പോസ്തലനായ പൗലോസിലൂടെ പരിശുദ്ധാത്മാവ്
വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. जो छुपी कुछ बात कलीसिया के अंदर पड़ा है. लोग विश्वासी लोग आराधना करते हैं, वो प्रेम के साथ आराधना करते हैं, वचन जो हालेलुया बोल के स्वीकार करते हैं, लेकिन कलीसिया के अंदर लोग प्रार्थना करने वाला भी है, लेकिन पवित्र आत्मा जो प्रेम पौलुस को जो हमें प्रकाशन दिया, वो प्रकाशन तीसरे अध्याय से लेकर जो पढ़ा है, हमें तीसरे अध्याय जो पहले वचन में ऐसे लिखा है, यदि तुम मसीह के साथ जिलाए गए हो तो स्वर्ग की वस्तुओं की खोज में लगे रहो, जहां मसीह वर्तमान है और परमेश्वर की देहनी और बैठा है. ആകയാൽ നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്നു എങ്കിൽ ക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ വലതുഭാഗത്തിരിക്കുന്നതുമായ उयरतिलुल्लद अन्वेषिपी. यहाँ पर 5 बात जो लिखा है, मसीह के साथ जी उड़ा है, मसीह के साथ बिठाया है, मसीह के साथ मरा है, मसीह के साथ चुप रहा है और मसीह प्रकट होते समय महिमा में प्रकट हो जाएंगे. इतनी बात जो लिखा है, लेकिन कलीसिया की अंदर कुछ और बात छुप गया है. इसलिए 5 आयत से लेकर कुछ वचन जो लिखा है, वहां पर शुरुआत में ऐसे लिखा है, इसलिए अपने उन आंखों को मार डालो जो पृथ्वी पर है, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा और लोभ को जो मूर्ति पूजा के बराबर है. वहां पर जो बात फिर से दोबारा बार जो लिखा है, मसीह के साथ मरा हुआ लोग है, मसीह के साथ जी उड़ा लोग है, मसीह को फान लिया लोग है, उन लोग को क्यों प्रेरित पौलुस ने इस प्रकार लिखा? ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ആമേ മരിച്ചു ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്ന ക്രിസ്തു ഇരിക്കുന്ന ഇടമായ അവിടേക്ക് നമ്മെ ഇരുത്തുവാൻ വീണ്ടും വെളിപ്പെടുവാൻ പോകുന്ന കർത്താവിന് വേണ്ടി പ്രത്യാശിച്ചിരിക്കുന്ന ആമേ സഭയാ. ആ സഭയോട് വീണ്ടും അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ചില കാര്യങ്ങൾ എടുത്തു പറയുക. തുടങ്ങുന്നത് ഇങ്ങനാണ്, ആകയാൽ നിങ്ങൾ ദുർനടപ്പ്, അശുദ്ധി, അതിരാഗം, ദുർമോഹം, വിഗ്രഹാരാധനയായ അത്യാഗ്രഹം, ഇങ്ങനെ ഭൂമിയിലുള്ള നിങ്ങളുടെ അവയവങ്ങളെ മരിപ്പിപ്പി. जो इसके पहले जो आगे पीछे से वचन जो हम पढ़ते समय मसीह में मरा हुआ लोग है, फिर क्यों फिर से यहां पर जो लिखा है कुछ बातों को मरना है? क्योंकि उस शरीर की द्वारा कुछ अशुद्ध बात प्रकट होती है. ये कोलोसे शहर के अंदर प्रबल होने वाली एक अंधकार की ताकत है. ये अंधकार की ताकत के कारण कई लोग विश्वास में आने के बाद भी फिर से पाप जो छुपा के करते हैं, बाहर से कुछ नहीं करते हैं, अंदर की अंदर करके जो बैठा है. आज प्रभु की बस में बैठते समय हमारी गुप्त बातों को देखने वाला है हमारा परमेश्वर, बाहर की बातों को देखने वाला नहीं है. बाकी बात हमें इंसान जो देखते हैं, लेकिन परमेश्वर अंदर की बातों को देखने वाला है. हमें मनुष्यन പുറമേ ഉള്ളത് നോക്കുന്നു. എന്നാൽ ദൈവം ഹൃദയങ്ങളുടെ ഉള്ളറകളെ, हमें രഹസ്യ ജീവിതത്തിന്റെ ചില ഭാഗങ്ങളെ കർത്താവ് നോക്കുകയാണ്. हमारी रहस्य जीवन में हमारी चिंता, हमारे सारे सोच विचार उस कैसे है. जो भजन संगीता वाला ने जो एक बार कहा, दाऊद ने जो कहा है, मेरे प्रभु मैंने आपके ही विरुद्ध मैंने हमें पाप किया है, आपकी दृष्टि में वो बुराई है वही मैंने किया है. जो हमें उन्होंने कुछ समर्पण के साथ प्रभु की बस में चिल्ला कर जो प्रार्थना करते हैं, माफी मांगते हैं. लेकिन यहाँ की जो विश्वासीगण, जो अच्छी विश्वासी लोग है, आराधना करने वाला लोग है, मसीह की आगमन के लिए आशा के साथ रहने वाला लोग है, लेकिन उनकी शरीर की
वो अंगों में कुछ बात मरने का जरूरी है. ആമേൻ. ഇവിടെ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത് ഈ ദൈവജനത്തിന്റെ ആമേൻ ആ ചില അവയവങ്ങളെ മരിപ്പിപ്പീൻ എന്ന രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് ഈ വക നിമിത്തം ദൈവകോപം അനുസരണം കെട്ടവരുടെ മേൽ വരുന്നു. जो आज्ञाकारी बनकर जीना है, लेकिन अभी बाहर से सब कुछ जो करते हैं, लेकिन अंदर की बात में परमेश्वर प्रसन्न नहीं होते हैं. आज सुबह के समय प्रभु की बस में जो बैठते समय परमेश्वर हमारी हृदय की ऊपर प्रसन्न होना है. बाहर की बातों को देखकर प्रसन्न होने वाला नहीं है हमारा परमेश्वर. हृदय की बातों को देखकर प्रसन्न होने वाला होना है. हमें പുറമേ ഉള്ളത് കണ്ട് പ്രസാദിക്കുന്നവനല്ല ദൈവം. നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ആമേൻ അവസ്ഥകളെ കണ്ട് ആമേൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹങ്ങളെ കാണുമ്പോൾ അത് ദൈവത്തിന് പ്രസാദകരമായിരിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. അതുകൊണ്ടാണ് യേശു കർത്താവ് പറഞ്ഞത്, ആമേൻ നിങ്ങൾ മുൻപേ അവന്റെ രാജ്യവും നീതിയും അന്വേഷിപ്പീൻ, അതോടുകൂടെ ഇതൊക്കെയും നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കും. जो मत्ती का समाचार 6 अध्याय 33 वचन में लिखा है, पहले तुम परमेश्वर और परमेश्वर की धार्मिकता और परमेश्वर की राज्य के बारे में खोज लो, बाकी सब वस्तुएं तुमको मिल जाएंगी. ये हम पर जो हमने पढ़ा है मसीह यीशु है, जहां पर भी उपस्थित है वहां की बातों को खोजना है. യേശു ക്രിസ്തു ഇരിക്കുന്നിടമായ പിതാവിന്റെ വലതുഭാഗത്തിരിക്കുന്നിടമായ ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ അന്വേഷിപ്പീൻ. ഇപ്പോൾ അവൻ ജനത്തിന്റെ ശ്രദ്ധ മാറി ഉയരത്തിലുള്ളതല്ല അന്വേഷിക്കുന്നത്, ഭൂമിയിലുള്ളത് അന്വേഷിക്കുവാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അവരുടെ ജഡത്തിന്റെ ഇഷ്ടങ്ങൾക്ക് വേണ്ടി അവരുടെ പ്രാർത്ഥനയും ആരാധനയും മാറ്റിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अपनी लालच पूरा करने के लिए प्रभु की बस में प्रार्थना करते हैं, अपनी मन भावना पूरा करने के लिए उपवास लेते हैं, अब जट की अभिलाषा पूरा करने के लिए प्रार्थना करते, आराधना करते, लेकिन हमारी शरीर की अभिलाषा पूरा करने के लिए नहीं, हमारी जड़ की इच्छा पूरा करने के लिए नहीं, हमारी आत्मा और परमेश्वर के साथ संबंध रखना है. कई बार हम जो बताते हैं थिस्सलुनीकी पत्री में जो लिखा है, हम जो हमेशा बताते हैं शरीर, प्राण और आत्मा, लेकिन वहां पर जो लिखा है आत्मा, प्राण, शरीर, कहने के मतलब परमेश्वर को इंपॉर्टेंस हमारी आत्मा है. हम जो शुरुआत करते हैं अपने शरीर के विषय में, अभी विश्वासीगण उद्धार पाया, मसीह यीशु को स्वीकार किया, बपतिस्मा लिया, आत्मा में आराधना कर रहे हैं, लेकिन ऊपर की बात, स्वर्ग की बातों के ऊपर ध्यान रखकर नहीं, पृथ्वी की बातों के ऊपर ध्यान रखकर आराधना कर रहे हैं. इस कारण से जो कुछ बात करते हैं आत्मिक विषय में, वो भी प्रभु की वसी में जो गलती उद्देश्य की रास्ता पर चल रहे हैं. ആമേൻ. ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്ന ജനമാ, ഉപവസിക്കുന്ന ജനമാ, പ്രാർത്ഥിക്കുന്ന ജനമാ, പക്ഷേ ആമേൻ ഉയരത്തിലുള്ളത് അന്വേഷിക്കാതെ ഭൂമിയിലുള്ളത് അന്വേഷിച്ചതുകൊണ്ട് ആമേൻ ജഡത്തിന്റെ ഇഷ്ടങ്ങളെ പൂർത്തീകരിപ്പാൻ, ആമേൻ മനസ്സിലെ മനോഭാവനകളെ, ആമേൻ സ്വപ്നങ്ങളെ സാക്ഷാത്കരിക്കാൻ വേണ്ടി ആരാധിക്കുന്ന മാറിയപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയുക, നിങ്ങളുടെ അവയവങ്ങളിൽ ആമേൻ ചിലതുണ്ട്, അത് മരിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. ജഡ അവയവങ്ങളിൽ കുടികൊള്ളുന്ന ചില ഇച്ഛകളുണ്ട്, ചില സ്വാർത്ഥതകളുണ്ട്, ആമേൻ ചില അഭിലാഷങ്ങളുണ്ട്. അതിനുവേണ്ടിയാകരുത് നാം ദൈവസന്നിധിയിൽ ഇരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുക, നിങ്ങൾ ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ അന്വേഷിപ്പീൻ. जो हम भाई पूछेंगे, अरे फिर हम पृथ्वी में रहते समय सब कुछ बात जो हमको चाहिए ना जरूर हो देगा. जो रोमियों की पत्री 8 अध्याय के अंदर जो हम पढ़ते हैं, अपनी
पुत्र, निज पुत्र प्रभु यीशु मसीह को काल्वरी क्रूस पे कुर्बान करने के लिए दिया है। उनके सब कुछ यीशु मसीह की द्वारा हमको दिया है। काल्वरी क्रूस पे यीशु मसीह को मरने के लिए जो दिया है, साथ हमारी सब कुछ बात यीशु मसीह है। इसलिए जो कुछ बात की द्वारा आपकी हृदय टूटा हुआ अवस्था हो, लेकिन आप जो चिंता के साथ प्रभु की चिंता सब उसी पर डाल दो, क्योंकि वो तुम्हारे लिए चिंता करने वाला परमेश्वर है। आप जो चिंता करते हैं उसी प्रकार नहीं, आपकी चिंता से बढ़कर आकाश और पृथ्वी से जो अंदर होते हैं, उसी प्रकार हमारी चिंता और परमेश्वर की विचार के साथ अंदर होते हैं। इसलिए हम जो अपने बच्चों के लिए, अपने पीढ़ियों के लिए जो सोच के रखा है, उससे बढ़कर हमारा परमेश्वर अपने पीढ़ियों के लिए सोच के रखा है। നാം ചിന്തിക്കുന്നതിനേക്കാൾ, നാം വിചാരിക്കുന്നതിനേക്കാൾ ഒക്കെ ഉപരിയായി നമ്മുടെ സ്വർഗസ്ഥനായ നല്ല പിതാവ് നമ്മെ കുറിച്ച് വിചാരിച്ചിരിക്കുകയാണ്. അവൻ നമുക്ക് വേണ്ടി കരുതിയിരിക്കുകയാണ്. നമ്മുടെ തലമുറകൾക്ക് വേണ്ടി അവൻ കരുതിയിരിക്കുകയാണ്. അതുകൊണ്ടാണ് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തികൾ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. അവൻ പരിശുദ്ധാത്മാവെന്ന വാഗ്ദത്തത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ, അവൻ വാഗ്ദത്തം അവൻ ദൈവമായി കർത്താവ് വിളിച്ചു വരുത്തുന്ന ഏവർക്കുമുള്ളതല്ലോ. അവൻ തലമുറയായ അവൻ പിതാക്കന്മാരുടെ ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. അങ്ങനെ ഇന്ന് വരെ നടത്തിയ ദൈവം അവൻ തുടർന്നും അവൻ വിശ്വസ്തനായി നമ്മുടെ കൂടെ ഇരുന്ന് നമ്മെ നടത്തുവാൻ അവൻ സർവശക്തിയുള്ള ദൈവമാണ്. अब तक हमको चलाया परमेश्वर, हमें पूर्वजों की परमेश्वर, पीढ़ी तक चलाने वाला परमेश्वर, प्रेज़ द लॉर्ड, अब तक चलाया परमेश्वर, आगे भी चलाने के लिए विश्वास योग्य परमेश्वर है। इसलिए जो यहां पर जो लिखा है, विश्वासीगण जो भूल गई बात है स्वर्ग की यीशु मसीह की विषय में जो भूल गई है। अभी हम कोई मूर्ति पूजा करने वाला नहीं है, मूर्ति के सामने दंडवत करने वाला नहीं है, लेकिन फिर कैसे कलीसिया को ऐसे बात लिखा है? कैसे हम मूर्ति पूजा करने वाले, मूर्ति को आराधना करने वाला बने? हम एक संभव है मरकुस के समाचार में प्रभु यीशु मसीह के पास वो जवान व्यक्ति आकर यीशु मसीह को पूछा, हे प्रभु, हे गुरु, हे स्वामी, मैं अनंत काल की जीवन पाने के लिए मैं क्या करूं? उस समय प्रभु यीशु मसीह ने कहा, तू परमेश्वर की आज्ञा को मान लो, आज्ञाकारी बनो। उस समय और जवान ने ऐसे कहा, मैं बचपन से लेकर, मेरे लड़कपन से लेकर मैं परमेश्वर की आज्ञा को मान लिया व्यक्ति हूं। जो 10 आज्ञा उन्होंने जो बताया वो सब लड़कपन से लेकर मैं मानता हूं। फिर यीशु मसीह उनको देकर और प्रेम देकर एक कहा, तुमको एक की कमी है, तुम्हारे पास जितने धन संपत्तियां हैं और सब व्यय करने के बाद मेरे पीछे हो लो। ऐसे तो कौन यीशु मसीह के पीछे जाएगा? जो वचन के अंदर वचन संहिता 112 में, 128 में, 127 में जो लिखा हो, बहुत सारा आशीष है, वो सब कैसे मिलेंगे? लेकिन पैसा जो कमाना गलती नहीं है, मेहनत करना, उसका फल जरूर परमेश्वर देगा, उन्नति भी देगा हमें परमेश्वर, और उसके ऊपर आशीष भी देगा। लेकिन ये व्यक्ति क्यों यीशु मसीह ने ऐसे कहा? क्योंकि वो वचन सुनकर दुखी होकर वापस चलाए गए करके वहां पर जो लिखा है। क्यों दुखी हुआ है? इनके पास बहुत सारा धन संपत्तियां है। क्यों फिर इतने दुखी होने की बात क्या है? क्योंकि यीशु ने जो बताया, ये सब वे करके कंगालों को दो। ऐसे तो कौन यीशु के पीछे जाएगा? लेकिन ये व्यक्ति के पास धन संपत्तियां हैं, इस कारण से परमेश्वर को मान लिया है, परमेश्वर की आज्ञा को मान लिया, प्रभु की बसी में आराधना किया, सब कुछ उन्होंने किया। क्यों? उनके पास बहुत सारा संपत्तियां हैं, जो बिजनेस है वो सब संभालना प्रभु, इस कारण से दशांश देते हैं, इस कारण से आराधना के लिए जाते हैं। അവൻ ഈ ചെറുപ്പക്കാരന് ഒത്തിരി സമ്പത്തുണ്ട്, അവൻ കർത്താവിന്റെ കൽപ്പന എല്ലാം അറിയുന്നവനാ, ചെറുപ്പം മുതലേ അനുസരിക്കുന്നവനാ. അവനാണ് വന്നിട്ട് കർത്താവിനോട് ചോദിക്കുന്നത്,
കർത്താവെ, ഞാൻ നിത്യജീവനെ പ്രാപിപ്പാൻ എന്ത് ചെയ്യണം? കർത്താവ് പറഞ്ഞു, കൽപ്പന മുഴുവൻ പ്രമാണിക്കാൻ. അവൻ പറഞ്ഞു, ഞാൻ ചെറുപ്പം മുതലേ ഇതൊക്കെയും പ്രമാണിക്കുന്നതാ. എന്നാൽ കർത്താവ് അവൻ നോക്കി സ്നേഹിച്ചിട്ട് ഒരു കാര്യം പറഞ്ഞു, ഒരു കുറവ് നിനക്കുണ്ട്, നിനക്കുള്ളതെല്ലാം വിറ്റ് ദരിദ്രർക്ക് കൊടുക്ക. ഈ വചനം കേട്ടവൻ ദുഃഖിച്ച് കടന്നുപോയി. അങ്ങനെയെങ്കിൽ നമുക്ക് വചനം കേൾക്കുന്നത് ഇഷ്ടമല്ല. കാരണം അങ്ങനെയെങ്കിൽ പിന്നെ ആരാ യേശുവിന്റെ പുറകെ പോകാൻ കാണുക, യേശുവിനെ അനുഗമിക്കുക? വചനം പറയുന്നു, ഐശ്വര്യവും സമ്പത്തും നിനക്കുണ്ടാകും, നിന്റെ തലമുറയ്ക്കുണ്ടാകും, നിങ്ങളുടെ മക്കൾക്കുണ്ടാകും, ഭാര്യയ്ക്കുണ്ടാകും, ഈ അനുഗ്രഹങ്ങളൊക്കെ ഉണ്ടല്ലോ. എന്നാൽ ഈ മനുഷ്യൻ എന്തിനു വേണ്ടി ദൈവത്തെ ആരാധിച്ചു? എന്തിനു വേണ്ടി ദശാംശം കൊടുത്തു? എന്തിനു വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു? ഇവന്റെ ബിസിനസ് തകർന്നു പോകാതിരിപ്പാൻ, ഇവനുള്ള സമ്പത്ത് മുഴുവൻ ദൈവം സംരക്ഷിച്ചു വെക്കേണ്ടതിന് വേണ്ടി ദൈവത്തെ വിളിക്കുകയാണ്. उनके पास बहुत सारे संपत्तियां है, बिजनेस है, नौकरी है, बैंक बैलेंस होगा, जो कुछ होगा सब कुछ परमेश्वर संभाल कर रखना है, सुरक्षित रखना है। इस कारण से परमेश्वर को भाई मानकर आराधना करते, उपवास लेते, प्रार्थना करते, दशांश देते, सब कुछ देते। अभी समझो परमेश्वर को कौन सी स्थान दिया है. ഇപ്പോൾ നാം മനസ്സിലാക്കേണ്ടത്, ഇവൻ കർത്താവിന് എന്ത് സ്ഥാനമാണ് കൊടുത്തത്? അവന്റെ പ്രഥമ സ്ഥാനം, ഒന്നാം സ്ഥാനം അവന്റെ സമ്പത്തിന് കൊടുത്തു. ആ സമ്പത്ത് സംരക്ഷിക്കാൻ വേണ്ടി ദൈവത്തെ വിളിക്കുന്നു. ഇപ്പോൾ ദൈവത്തെ ഒരു കാവൽക്കാരനാക്കി മാറ്റി. अभी परमेश्वर को एक चौकीदार की रूप में रहकर आराधना करने वाला है. परमेश्वर को चौकीदार के रूप में रहकर परमेश्वर की आज्ञाकारी बनकर जीने वाला है. लेकिन ये सब मिलने के बाद उसको सुरक्षित रखने के लिए प्रभु को प्रार्थना करना, आराधना करना, उसमें परमेश्वर पसंद नहीं है. ऐसे तो अय्यूब की जिंदगी में शैतान के साथ परमेश्वर ने एक चैलेंज रखा. शैतान ने जो बताया, तुमने सब कुछ संपत्ति अय्यूब को दिया, इस कारण से तुमको परमेश्वर मानकर वो जीवन बिताते हैं. लेकिन परमेश्वर हिम्मत के साथ शैतान के साथ एक चैलेंज रखा, मेरे भक्त अय्यूब ऐसा नहीं, वो दोष छोड़कर निष्कलंक मार्ग में चलने वाला व्यक्ति है. ദൈവം ആമേൻ ഇയ്യോബിനെ സംബന്ധിച്ച് അവൻ പിശാചിനോട് പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. അവൻ ദോഷം വിട്ടകലുന്നവന്, അവൻ നിഷ്കളങ്കന്, ആമേൻ, അവൻ ഭക്തന്. ഈ കാര്യങ്ങളൊക്കെ പിശാചും സമ്മതിക്കുന്നു. അപ്പൊ പിശാച് വെച്ചിരിക്കുന്ന ഡിമാൻഡ്, ഇവന് നീ സമ്പത്തെല്ലാം കൊടുത്ത് അതിനു ചുറ്റും വേലി കെട്ടി പരിപാലിക്കുന്നത് കൊണ്ടാണ് അവൻ നിന്നെ ദൈവമായി അംഗീകരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് നീ ഒരു കാര്യം ചെയ്, ആ വേലിയൊന്ന് പൊളിക്ക്, അവനുള്ള സമ്പത്ത് മക്കളെയൊക്കെ എടുത്തു മാറ്റ്, അപ്പോൾ നിന്റെ മുഖത്ത് നോക്കി അവൻ ത്യജിച്ചു പറയും. എന്നാൽ ദൈവം ഇയ്യോബിന് വേണ്ടി ആ ചലഞ്ച് ഏറ്റെടുത്തു. എന്റെ ഭക്തനായ ഇയ്യോബ് അങ്ങനെയല്ല. അവൻ എന്നെ സമ്പത്തിന് വേണ്ടിയല്ല ആരാധിക്കുന്നത്, അവന്റെ സമ്പത്ത് സംരക്ഷിക്കാൻ വേണ്ടിയല്ല അവൻ ദൈവത്തെ വിളിക്കുന്നത്. അവനുള്ളതെല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടാലും എന്നെ അവൻ വിട്ടുപോകുകയില്ലെന്ന് അവൻ ഉറപ്പ് ദൈവത്തിനുണ്ടായിരുന്നു. നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ അബ്രഹാം, ഇസാഖ് ഇവരുടെ ചരിത്രങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞു വന്നിട്ട് ദൈവം അവരുടെ ദൈവം എന്ന് വിളിക്കുവാൻ ദൈവം ലജ്ജിക്കുന്നില്ല. എന്ന് പറഞ്ഞാൽ, അയ്യോ ഇപ്പോ എന്റെ പേര് ജോസഫ്, ഞാൻ ജോസഫിന്റെ ദൈവമാണെന്ന് വേറൊരാൾക്ക് വെളിപ്പെടുത്തി കൊടുക്കുവാൻ ദൈവത്തിന് ലജ്ജയില്ലെന്നോ? अभी यहाँ की कलीसिया की परमेश्वर मैं हूं करके परमेश्वर बताने के लिए परमेश्वर को लज्जित ना होना है, ऐसे ही जीवन बिताना है. इसलिए अय्यूब जो कुछ नष्ट हुआ है, अपनी धन संपत्ति, अपनी हमें पीढ़ी सब नष्ट हुआ है, लेकिन उनकी मुंह से एक भी शब्द की द्वारा परमेश्वर के विरुद्ध उन्होंने पाप ना किया. प्रेज़ द लॉर्ड. इस कारण से एक बात समझिए, आमीन, अय्यूब परमेश्वर को सेवा करने वाला केवल उनकी संपत्ति के लिए, भौतिक तौर से पृथ्वी की बातों के लिए नहीं, परमेश्वर को प्रेम रखते हैं. आज परमेश्वर की कलीसिया के विषय में परमेश्वर यही चाहता है. कोलोसियों की पत्री में मैंने जो बताया है, कलीसिया की सिर है यीशु मसीह. वो यीशु मसीह की अधिकार कलीसिया के ऊपर प्रकट होना है, और मानसी तौर से, बुद्धि से, अपनी जड़ की इच्छा
प्रकट करने की जगह नहीं है कलीसिया। परमेश्वर की मन की इच्छा पूरा करने वाला हम बनकर जीवन बिताना है, यही परमेश्वर चाहते हैं। यहां पर मरने वाली जो बातों की जो विषय में लिखा है, उतारने वाले जो विषय में भी लिखा है। ഇവിടെ അവൻ ഈ ഭാഗങ്ങളിൽ കാണുന്നുണ്ട്, സഭയോട് പറയുക അവയവങ്ങളെ മരിപ്പിക്കേണ്ട ചില വിഷയങ്ങളുണ്ട്, ഉരിഞ്ഞു കളയേണ്ട ചില വിഷയങ്ങളുണ്ട്, തമ്മിൽ ക്രമീകരിക്കപ്പെടേണ്ട ചില വിഷയങ്ങളുണ്ട്. ഈ വിഷയങ്ങളൊക്കെ ഉണ്ടാകുവാൻ കാരണം ജഡത്തെ ഇളക്കുന്ന ചില ശക്തികൾ ആ പട്ടണത്തെ അടക്കി വാഴുന്നു. ആ ശക്തിയുടെ സ്വാധീനത ദൈവസഭയിലേക്ക് കടന്നു വന്ന് ചില വ്യക്തികളിൽ മറഞ്ഞിരുന്ന് വ്യാപരിക്കുമ്പോൾ ദൈവസഭ, ദൈവജനം അത് തിരിച്ചറിഞ്ഞ് ഉയരത്തിലുള്ളത് അന്വേഷിച്ച് ഉയരത്തിലെ ശക്തി പ്രാപിക്കുമ്പോൾ പൈശാചികന്റെ ജഡത്തിന്റെ ഈ ഭൂമിയുടെ ശക്തികൾക്ക് അവയെ പിടിച്ചു നിർത്തുവാൻ കഴിയത്തില്ല. പാതാള ഗോപുരങ്ങൾ അതിനെ ജയിക്കയില്ലെന്ന് അരുളി ചെയ്തവന്റെ ശക്തി ദൈവസഭയിൽ വെളിപ്പെടുവാനിടയാകും. फिर जितने बातों को छोड़ना है, जितने बात को मरना है, जितने बातों को उतारना है, उसके बाद मैं खत्म करना चाहता हूं क्या होना है. ആമേൻ. മരിപ്പിക്കേണ്ട വിഷയങ്ങളുണ്ട്, ആമേൻ. ഉരിഞ്ഞു കളയേണ്ട വിഷയങ്ങളുണ്ട്, പിന്നെ ചെയ്യരുതാത്ത കാര്യങ്ങളുണ്ട്, പറയരുതാത്ത കാര്യങ്ങളുണ്ട്. ഇതെല്ലാം പറഞ്ഞതിന് ശേഷം പിന്നെ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് കൂടെ പറഞ്ഞാണ് ഈ ലേഖനത്തിലേക്ക് അടുത്ത വിഷയം വരുന്നത്. അതിന്റെ 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 15 മുതലുള്ള വാക്യങ്ങളിൽ 15 वचन से लेकर 3रा अध्याय 15 वचन से लेकर इस प्रकार लिखा है, मसीह की शांति जिसके लिए तुम एक देह रूप में बुलाए गए हो तुम्हारे हृदय में राज्य करे, तुम सदा धन्यवाद देने वाले बने रहो, मसीह के वचन को अपने हृदय में अधिक अधिक बसने दो और सिद्ध जान के साथ एक दूसरे को सिखाओ और परमाश तो अपने अपने मन में धन्यवाद के साथ परमेश्वर के लिए वचन और स्तुतिगान तथा आत्मिक गीत गाओ, वचन से या काम से जो कुछ भी करो सब प्रभु यीशु के नाम से करो और प्रभु यीशु के द्वारा परमेश्वर पिता का धन्यवाद करो. ക്രിസ്തുവിന്റെ സമാധാനം നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളിൽ വാഴട്ടെ, അതിനല്ലോ നിങ്ങൾ ഏക ശരീരമായി വിളിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. നന്ദിയുള്ളവരായും ഇരിപ്പീൻ, സങ്കീർത്തനങ്ങളാലും സ്തുതികളാലും ആത്മിക ഗീതങ്ങളാലും തമ്മിൽ പഠിപ്പിച്ചും ബുദ്ധി ഉപദേശിച്ചും നന്ദിയോടെ നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളിൽ ദൈവത്തിനു പാടിയും ഇങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ വചനം ഐശ്വര്യമായി സകല ജ്ഞാനത്തോടും കൂടെ നിങ്ങളിൽ വസിക്കട്ടെ. हमारे हृदय के अंदर क्या क्या बात बसना है? परमेश्वर की वचन. पहली बात, प्रभु यीशु मसीह हमारे हृदय के अंदर बसना है. യേശു കർത്താവ് നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ വാഴണം. അങ്ങനെ ഹൃദയങ്ങളിൽ വാണവരുടെ ഉള്ളിൽ സമാധാനമുണ്ട്. അവർ നന്ദിയുള്ളവരായി ദൈവസന്നിധിയിൽ കടന്നു വരുന്നു. जो यीशु मसीह को उद्धार करता रूप में स्वीकार करके धन्यवाद के साथ प्रभु ने जो दिया और एक बातों को धन्यवाद के साथ, धन्यवाद के हृदय के साथ प्रभु की बसी में आकर गीत गाकर परमेश्वर की महिमा करते और परमेश्वर की वचन तुम्हारे अंदर बसने पाए. क्योंकि अभी विश्वासी गण के अंदर भौतिक तौर से कुछ बात अंदर छुप गए हैं, लेकिन प्रभु चाहते हैं वो बात को बाहर निकाल कर, प्रभु जो चाहते हैं वो बात अंदर आना है. ऐसे तो हमारे हृदय के अंदर शांति समाधान मिलेंगे और ऐसे उद्धार पाए लोग कि परिवार के अंदर शांति मिलेंगे. ऐसे उद्धार पाया लोग धन्यवाद के साथ प्रभु की बस्ती में सम्मुख आते हैं, वो कलीसिया के अंदर भी हमें शांति रहेंगे. परमेश्वर की वचन वहां
वचन की शक्ति भी प्रकट हो जाएंगे. അങ്ങനെ ക്രിസ്തു ഹൃദയങ്ങളിൽ വാഴുന്നവരായിത്തീരണം. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അപ്പോ ന്യായമായിട്ട് നമുക്ക് ചോദിക്കാം, ആമേൻ, ആമേൻ, കൊലോസ്യ സഭയിലുള്ളവർ ആമേൻ പാപസംബന്ധമായി ആമേൻ ക്രിസ്തുവിനോടുകൂടി മരിച്ച് അടക്കപ്പെട്ട് ആമേൻ ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് ഉയരത്തിലുള്ളത് ചിന്തിക്കുന്നവരല്ലേ? ആന്നു. പക്ഷേ ചില കാരണങ്ങൾ കൊണ്ട് അവരുടെ വിശ്വാസത്തിൽ മാറ്റങ്ങൾ സംഭവിച്ചു. 1-ാം അധ്യായത്തിൽ എപ്പഫ്രാസ് മുഖാന്തരം കേട്ട കാര്യങ്ങളൊക്കെ സത്യമാണെങ്കിലും പരിശുദ്ധാത്മാവ് അകത്തളത്തിലേക്ക് ചെന്ന് നോക്കിയപ്പോൾ വീണ്ടും പറയുക, നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ, ആമേൻ, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ആയിരിക്കേണ്ട ചില വിഷയങ്ങളാണ് 3-ാം അധ്യായത്തിന്റെ തുടക്കത്തിൽ കാണുന്നത്. आमें बार की बातों को देखकर आमें एपफ्रास ने जो पौलुस को जो बताया है, सुना हुआ बात के हिसाब से परमेश्वर को धन्यवाद किया है और विश्वासी गणों को ये बताया है, आमें, और परमेश्वर की वचन में जट प्रकट कर विश्वास में आत्मीय तौर से और बढ़ना है. ऐसे फल लाने वाले हमें कलीसिया बनो. ऐसे ऐसे उपदेश देते हुए फिर कलीसियों को ये बताते हैं, तुम मसीह के साथ जीव डालोगे, आपको मसीह के साथ बिठाया है, आप मसीह के साथ मरा हुआ है, मसीह के चुप है. लेकिन जो प्रभु जो चाहते हैं उसी प्रकार അവൻ जीवन बिताया तो मसीह प्रकट होते समय महिमा में हम भी प्रकट हो जाएंगे. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നാം ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ആമേൻ ഉയർത്തെഴുന്നേറ്റിരിക്കുന്നെങ്കിൽ, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ നാം ഇരുന്നിരിക്കുന്നെങ്കിൽ, പ്രൈസ് ദി ലോർഡ്, നാം മരിപ്പിക്കേണ്ടതിനെ മരിപ്പിച്ച് ക്രിസ്തുവിൽ മറഞ്ഞിരിക്കുന്നെങ്കിൽ ഒരു കാര്യം ഉറപ്പാണ്, ക്രിസ്തു വെളിപ്പെടുമ്പോൾ തന്റെ മഹത്വത്തിൽ നാമും വെളിപ്പെടും. प्रैस द लॉर्ड. इसलिए परमेश्वर हमको चुनाया है, परमेश्वर हमको बुलाया है. इसलिए अब मसीह यीशु की कालवरी मृत्यु की द्वारा पापों से, हर शापों से छुटकारा पाया तो उस वचन के अंदर हम जीवन बिताना है. हम कुलुस्सी की पत्री 2 अध्याय के अंदर जो लिखा है, जो विधि है, जो पाप की शिक्षा की जो विधि है, वो 2 अध्याय इसकी 4 वचन में 14 वाक्य 14 वाक्यത്തിൽ जो ऐसे लिखा, विधियों का वह लेख जो हमारे नाम पर और हमारे विरोध में था. क्या था? हमारे विरोध में था. क्या थे? हमारी पाप की शिक्षा की जो विधि है, और सब एक पेपर में लेख में जो लिखा तो वो लिखा हुआ बात कालवरी क्रूस पे लगाया और कील से जो मारा है, इसलिए वो सब फाड़ दिया है. अभी जो लिखा हुआ हर एक पाप लागू से जो सब निकालकर साफ कर दिया है. इसलिए वो कालवरी क्रूस के सामने, यीशु के सामने और एक बार हम समर्पण के साथ हम प्रार्थना करें. हमारे शरीर की मन भावना के कारण, जड़ की इच्छा के कारण कई पाप हमारी सोच विचार में, हमारे चिंता में, हमने देखने में से, सुनने में से कई बातों की धारा हम हृदय के अंदर विश्वास की त्याग हुआ है. लेकिन बाहर से देखने में विश्वासी है, अंदर की अंदर विश्वास में त्याग हुआ है. आज विश्वास के साथ ओ कालवरी यीशु के पास आकर और एक बार हम समर्पण के साथ प्रार्थना किया तो हमारे विरुद्ध जो विधियां लिखी गई है वो सब यीशु ने फाड़ दिया है. और लहू से सब कुछ धोकर साफ किया है. विश्वास करो, आज यीशु मसीह की लहू से, यीशु मसीह की वचन से हमको छुटकारा है. प्रेज़ द लॉर्ड. अनंतकाल की जीवन के लिए हम सबको परमेश्वर बुलाए गए हैं, लेकिन ये दुनिया की जीवन बिताने के लिए, दुनियादारी की जैसे जीवन बिताकर अपने नाम बढ़ाने के लिए, अपनी महिमा प्रकट करने के लिए नहीं, बल्कि परमेश्वर की महिमा प्रभु मेरे ऊपर प्रकट करने के लिए मैं मरने के लिए तैयार हूं. इसलिए प्रेरित पौलुस ने कहा, मैं मरा तो मसीह के लिए,
जिया तो भी मसीह के लिए, ആമേൻ. മരിക്കുന്നെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനായി, ജീവിക്കുന്നെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനായി, ആമേൻ. ജീവിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഭൗതികമായ എന്തെങ്കിലും ഒന്ന് കിട്ടുവാൻ, അത് പൂർത്തീകരിക്കാൻ വേണ്ടിയല്ല ദൈവത്തെ വിളിക്കുന്നത്, ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നത്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നമുക്ക് അർഹതയില്ലാത്ത സ്ഥാനത്തേക്ക് അവൻ നമ്മെ വിളിച്ചു വേർതിരിച്ച്, ആമേൻ, ആ സ്വർഗീയ സ്ഥാനങ്ങളിൽ ഇരിക്കുന്നു. അതുകൊണ്ടാണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് കാരാഗൃഹത്തിൽ കടന്നുകൊണ്ട് പറയുന്നത്, ആമേൻ, പിതാവിന്റെ മഹിമയിൽ നമ്മെ ഇരുത്തിയിരിക്കുന്നു. കയ്യിൽ ചങ്ങല ധരിച്ച്, ആമേൻ, ശരീരത്ത് മുഴുവൻ അടിയേറ്റ് പല കഷ്ടങ്ങളും പീഡകളും സഹിച്ചപ്പോഴും പറഞ്ഞ കാര്യം, എനിക്കിവിടെ കഷ്ടമാണെന്നല്ല, എനിക്ക് ദുഃഖമാണെന്നല്ല, ആമേൻ, പിതാവിന്റെ മഹിമയിൽ എന്നെ ഇരുത്തിയിരിക്കുന്നു എന്ന്. पौलुस ने जो जितने कष्ट उठाया, उनकी शरीर में, मन में कई प्रकार की दुख उठाया, लेकिन बंदी गृह में बैठकर फिर से लिखा है, आनंदित रहो, आनंदित रहो. मैं फिर से कहता हूं, आनंदित रहो, क्योंकि हमको पिता परमेश्वर की महिमा के साथ बिठाया है. प्रेज़ हालेलुया. इसलिए मसीह यीशु को ग्रहण करके यीशु की आज्ञाकारी बना तो, आमीन. मृत्यु की जो कुछ दुख आता है, उस दुख में निराश नहीं होना, आशा के साथ हमारे आत्मिक जीवन और बिताना है, हम विश्वास में और बढ़ना है. നമ്മുടെ ആത്മിക ജീവിതം ഈ ലോകത്തിലെ കഷ്ടങ്ങളും നഷ്ടങ്ങളും ഓർത്ത് നിരാശപ്പെട്ട് ആമേ ഹൃദയത്തിൽ കയ്പും ആമേ വേദനയുമായി ഇരിപ്പാനല്ല, ഈ കഷ്ടങ്ങളും ദുഃഖങ്ങളും ഉള്ളത് കൊണ്ട് ആമേ സന്തോഷിച്ചുകൊണ്ട് നന്ദിയുള്ള ഹൃദയത്തോടെ ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ കഴിയുന്നെങ്കിൽ ആമേ നാമാണ് സ്വർഗീയ വിളിക്ക് ഓഹരിക്കാരായി ഈ സ്വർഗീയ അനുഗ്രഹങ്ങൾ പ്രാപിക്കുവാൻ വിളിക്കപ്പെട്ട ദൈവജനം. കേവലം ഭൂമിയിലെ ആമേൻ ആശയിൽ അല്ല നാം വെച്ചിരിക്കുന്നത്. നമ്മുടെ പ്രത്യാശ അവൻ വീണ്ടും ആമേൻ മധ്യാകാശ വരുമെന്നുള്ളത്. हमारा आशा यहाँ पर खत्म होने वाली बात नहीं है, केवल मृत्यु के साथ खत्म होने वाली बात नहीं है. मैं माश मर गया तो अभी हमें मेरे आत्मा मेरे परमेश्वर के पास जाएंगे. मेरे ईशु आया तो मैं ईशु के पास रूपांतर कर जाएंगे. ഇന്നെന്റെ മരണമാണെങ്കിൽ അതെനിക്ക് ലാഭമാ. ഞാൻ എന്റെ ശരീരം വിട്ട് ക്രിസ്തുവിനോട് കൂടി ആയിരിക്കുന്നത് ഏറെ ലാഭം. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അത് ഞാൻ കാംക്ഷിക്കുന്നു, ആമേൻ, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ആയിരിക്കാൻ. അല്ല, ഇന്ന് കർത്താവിന്റെ വരവാണെങ്കിൽ ഞാൻ രൂപാന്തരം പ്രാപിച്ച് കർത്താവിനോട് കൂടെ ആയിരിക്കും. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അതുകൊണ്ട് ആ ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ അന്വേഷിപ്പീൻ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया. हमें बाहर से बात जो देखने वाली बातों की ऊपर हम हालेलुया आनंद मत बनाए. प्रेज़ द लॉर्ड. आपकी जिंदगी में शायद कठिनाई की, दुख की, दर्द होने वाली कई बातों का, वो बातों को ध्यानपूर्वक हमें धन्यवाद के साथ परमेश्वर को आराधना करो, क्योंकि उसके लिए परमेश्वर आपको योग्य बनाया है. क्योंकि प्रेरितों की किताब 4 अध्याय में ऐसे लिखा है, हमें प्रेरित पत्रोस और यूहन्ना को जड़ी से मारा. हमें कई बार मारने के बाद अपमानित होकर वो वापस जाते समय लोगों ने इसे कहा, मसीह के नाम के कारण अपमानित होने के लिए, न सहन करने के लिए परमेश्वर हमको चुन लिया है. इसलिए आनंद के साथ हमें वहां से चले गए. प्रेज़ ദി ലോർഡ്. ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി അപമാനം സഹിപ്പാൻ യോഗ്യരായി എണ്ണപ്പെടുകയാൽ അവർ സന്തോഷിച്ചുകൊണ്ട് ന്യായാധിപ സംഘത്തിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ടു പോയി എന്ന് വായിക്കുന്നത്. അങ്ങനെയെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ നാമം നിമിത്തം സഹിക്കാൻ കിട്ടുന്ന വേദനകളും നഷ്ടങ്ങളും കഷ്ടങ്ങളും ഓർത്ത് ആമേൻ നന്ദിയുള്ള ഹൃദയത്തോടെ ഇന്ന് പകൽ നമുക്ക് ദൈവത്തെ ആരാധിക്കാം. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവം എന്റെ ജീവിതത്തിൽ തന്നതൊക്കെയും ദൈവം അറിഞ്ഞിട്ട് അനുവദിച്ചിട്ട് തന്നതാ. मेरे जिंदगी में जो कुछ बातें, जो कुछ नष्ट है, जो कुछ मुसीबतें, जो कुछ बीमार है, जो मुझे सहन करने के लिए जो दिया है, प्रभु सब कुछ जानते हैं. मेरे परमेश्वर बिना जानते मेरे जिंदगी में कुछ भी नहीं है. इसलिए सब कुछ ध्यान करके धन्यवाद के साथ हम परमेश्वर की स्तुति करें. हालेलुया, हालेलुया. ये वचनों की द्वारा हम सबको परमेश्वर आशीष दे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. इतने समय दिया हमें कलीसिया को और प्रभु की दास को मैं धन्यवाद देता हूं. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया.